नितीन गडकरी हे भारताचे रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे मिनिस्टर आहेत, पण यांचं लक्ष रोड डेव्हलपमेंटकडे कमी आणि इथेनॉल प्रोडक्शनकडे जास्त आहे. कारण आज जगाला ऊर्जेची गरज आहे आणि ही ऊर्जा आपण कुठून उपलब्ध करू शकतो, तर पृथ्वीवर असणाऱ्या दोन नॅचरल रिसोर्सेस कडून. तर पहिली रिन्युएबल रिसोर्सेस आणि दुसरी नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. आता रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे काय, जे आपल्याला नॅचरली सूर्यापासून किंवा पृथ्वीवर असणाऱ्या जे काही हवा आणि पाणी यातून मिळते ती, जसे सोलार, विंड, हायड्रो, जिओथर्मल आणि बायोमास आहे त्या. नॉन रिन्युएबल मध्ये जी ऊर्जा सहज उपलब्ध होत नाही ती आपल्याला प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून घ्यायची असते ती, जसे तेल, कोळसा आणि नॅचरल गॅसेस असतात ते. आता नितीन गडकरींना या रिन्युएबल एनर्जी मध्ये काही इंटरेस्ट नाही. का? कारण या ज्या नॅचरल रिसोर्सेस आहे त्या कोणी सहज उपलब्ध करू शकतात, अगदी मोफत. पण इथेनॉल हे मात्र सहज उपलब्ध होत नाही. याला बनवायला अनेक प्रक्रियेपासून जावं लागतं आणि यामध्ये लागणारा वेळ आणि होणारा खर्च हा देखील जास्त असतो. आज भारताचा ऊस उत्पादनात जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक हा ब्राझीलचा आहे आणि यामुळे नितीन गडकरींना हे चांगलं माहिती आहे की इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाचा जर वापर केला तर येणारा जो मुनाफा असेल तोही जास्त असेल. E20, E30, E85, E100 हे काय आहे? हे इथेनॉलचं पेट्रोलमध्ये असणारं प्रमाण आहे. आता पाहायला गेलं तर भारतामध्ये 2023च्या पहिल्या ज्या ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चर झाल्यात त्या सर्व 50 ते 100% नॉन कॉम्पॅटेबल इथेनॉल इंजिन्स आहे. आणि अशा इंजिन्स मध्ये जर E20 म्हणजेच इथेनॉलचा वापर केला तर इंजिन मध्ये होणाऱ्या रबर सील्स, होसेस, गॅस्केट, फ्यूल लाईन्स आणि इंजेक्टर्स या इंजिनचं नॉकिंग आणि स्लगिश द्वारे परफॉर्मन्स कमी करू शकतात. मग नितीन गडकरी तुम्ही सांगा, भारतामध्ये 2023च्या पहिले झालेल्या मॅन्युफॅक्चरिंग कार या 80% रोडवर धावत आहे. जर उद्या या इथेनॉलमुळे त्यांचे इंजिनची कार्यक्षमता कमी झाली किंवा डॅमेज झालं तर याचं नुकसान भरपाई कोण देणार? नितीन गडकरी भारतातील एकमेव असे नेता आहे जे भारतीय लोकांची अन्न आणि पाण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष न देता इथेनॉलचं प्रोडक्शन कसं होईल याकडे लक्ष जास्त देतात. का? कारण सियान आणि मानस ॲग्रो ह्या ज्या काही कंपन्या आहेत ते साहेबांच्या मुलांच्या कंपन्या आहेत आणि जर इथेनॉलकडे लक्ष दिलं नाही तर येणारा प्रॉफिट आहे तो कसा घेता येईल? 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 10,000 लिटर पाणी लागतं आणि 3 किलो धान्य लागतं. आज भारतामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी लोक झुंज देत आहेत. तर नितीन गडकरींना मी इतका सल्ला देऊ शकतो की मनुष्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा हा लागतो. इथेनॉलचा फवारा लागत नसतो.